नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का। जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी केला पक्षप्रवेश। हिंगोलीमध्ये भाजप आमदाराच्या घरासमोर धनगर समाजाचं आंदोलन। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी। मुख्यालयामध्ये हजर नसलेल्या 34 आगार प्रमुखांवर कारवाई होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे आदेश। छत्रपती संभाजीनगरला पावसाचा फटका। जायकवाडी धरणातून सोडलेलं पाणी घुसलं शहरामध्ये। पाणी थेट शहरात घुसल्यानं स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान। उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेल्या पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ। वीर आणि उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यानं भीमा नदी इशारा पातळीवर। भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। सांगलीमध्ये द्राक्ष बागांना अतिवृष्टीचा मोठा फटका। सरसगट द्राक्षबाग शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या। द्राक्ष बागायतदार संघाची मागणी। पैठण तालुक्यामध्ये पूर परिस्थिती। अनेक घरं पाण्याखाली। नायगाव आणि मायगावला पुराच्या पाण्याचा फटका। नायगावातील कुटुंबांचं स्थलांतर। अलिबाग वडखळ महामार्गाची दुरावस्था। महामार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि प्रवासी हैराण। वाहन चालकांकडून रस्त्यावरील डबक्यामध्ये पोहत संताप व्यक्त। तामिळनाडू येथील कुरूर येथील चिंगराचिंगरी प्रकरणी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांकडून चौकशी समिती स्थापन। एनडीए खासदारांची समिती करूरला देणार भेट, तर मृतांच्या नातेवाईकांचीही भेट घेणार। बाल सुधारगृहातून 5 मुली पळाल्या। पनवेलमधील धक्कादायक प्रकार। 3 मुली सापडल्या, अन्य दोघींचा शोध सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।